स्तनामध्ये गाठ आढळली की पायाखालची जमीन सरकते। ही गाठ कॅन्सरचीच असेल का? कॅन्सरची असेल तर ट्रीटमेंट कशी? ट्रीटमेंट अवघड आहे। खर्च कसा होणार? घरच्यांचं काय? मुलांचं कसं? या सगळ्या प्रश्नांनी आपण होरपळून जातो। पण स्तनामध्ये आढळलेली गाठ ही कॅन्सरचीच आहे असा विचार न करता आपण आधी डॉक्टरांकडे पोचलं पाहिजे। तपासण्यांमधून हे आधी डायग्नोज केलं पाहिजे की खरंच ती गाठ कॅन्सरची आहे का। खरं तर प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते। साधारण 80 ते 90% गाठी साध्या म्हणजे बिनाईन अशाच असतात। त्या इन्फेक्शनच्या असू शकतात, त्या पाण्याचे फुगे म्हणजे सिस्ट असू शकतात, त्या सिस्टमध्ये काही इन्फेक्शन असू शकतं। गाठी साध्या लायपोमाच्या चरबीच्या असू शकतात। फायब्रोएडिनोमा म्हणजे फायब्रॉइड आणि ग्रंथी याची गाठ असू शकते। यामध्ये कॅन्सरचा बदल झालेलाच असेल असं नाही, पण तपासण्या केल्याशिवाय हे आपल्याला कळत नाही। त्यामुळे कोणतीही गाठ जर आढळली तर ती कॅन्सरचीच असेल अशी भीती न बाळगता डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित तपासण्या करून हे निश्चित केलं पाहिजे की ती गाठ साधी आहे का ती कॅन्सरची आहे। जर ती साधी असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये। त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट ही योग्य त्या वेळी घेतलीच पाहिजे। जी काय ट्रीटमेंट आपल्याला सांगितली जाते ती तो आजार बरा करण्यासाठी असते आणि आपल्या हिताची असते। प्रत्येक व्यक्ती वेगळा, प्रत्येकाचं शरीर वेगळं आणि प्रत्येक गाठ वेगळी। आपल्या गाठीचं डायग्नोसिस झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तो आजार कसा आहे हे समजून प्रत्येकासाठी स्पेशल टेलरमेड ट्रीटमेंट ही दिली जाते। आपल्यासाठी दिलेली ट्रीटमेंट ही आपल्यासाठी योग्य आहे हा विश्वास बाळगून या आजारावर मात करता येते। या आजाराबद्दल जास्तीत जास्त योग्य माहिती आम्ही या कार्यक्रमातर्फे देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून स्तनाच्या आजारांबद्दल लोकांची जागरूकता वाढेल आणि भीती कमी होईल। म्हणूनच BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत ही माहिती नक्की शेअर करा।